बॉस आणि त्याच्या मित्राने मला ठोकले. हॅलो मित्रांनो, माझे नाव सारिका आहे आणि मी एका ऑफिसमध्ये सेक्रेटरीचे काम करते आहे. आधी मी माझी माहिती देते आहे. मी एकदम हॉट फिगरची मालकीण आहे. माझे फिगर 34, 28, 36 आहे. माझे बुक्स आणि गांड एकदम मोठी आहे आणि मस्त आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये जाते तेव्हा सर्व मुलांचे लंड मला सलामी देत असतात आणि सर्व मला नजरेने ठोकू लागतात. आता मी सरळ गोष्टीवर येते आहे. ही घटना 6 महिने आधीची आहे. माझा बॉस हर्ष कपूर हा 40 वर्षाचा एकदम दणकट आणि उंच माणूस आहे आणि मी जेव्हा त्याच्या बरोबर असते तेव्हा त्याची नजर नेहमी माझ्या बुक्सवर असते. आमच्या ऑफिसमध्ये दिवाळीची पार्टी होती आणि मी पहिल्या वेळी रेड आणि ब्लॅक रंगाची साडी घातली होती. माझे ब्लाउज लो नेकचे होते आणि त्यामध्ये माझे 34चे बुक्स एकदम अर्धे बाहेर दिसत होते. सर्वांनी माझी खूप स्तुती केली होती आणि पार्टीमध्ये म्युझिक चालू झाले होते तर आम्ही सर्व लोक डान्स करू लागलो होतो आणि तेव्हा अचानक सर माझ्याजवळ आले आणि माझ्या बरोबर डान्स करू लागले. त्यांनी ड्रिंक केले होते आणि ते हळूहळू मला टच करत होते. मला थोडे विचित्र वाटत होते. मी त्यांच्या समोर काही बोलू शकत नव्हते. डान्स करत असताना ते माझ्या एकदम जवळ आले होते. जसे माझे बुक्स त्यांना टच होऊ लागले, तसे ते जास्त मस्तीमध्ये डान्स करू लागले होते. मग त्यांनी मला वाईन ग्लासमध्ये आणून दिली होती. मी पण ती पिली. मग आम्ही सर्वांनी खूप ड्रिंक केले होते आणि रात्र झाली होती. थंडी पण आता वाजत होती. आता सर्वांना दारू चढली होती. आता पार्टी संपत आली होती आणि सर्व लोक जाऊ लागले होते. जेव्हा मी जाऊ लागले तेव्हा सर म्हणाले की सारिका तू कंपनीची सेक्रेटरी आहेस. सर्व गेले की मगच तू जायचे आहे. मग मी तिथे थांबले होते. सर्व गेस्ट गेले होते आणि मग सर म्हणाले की आता तू पण जाऊ शकते. मला नशा चढली होती आणि माझे पाय पण आता सरळ चालत नव्हते. मी कसे तरी पार्किंगमध्ये पोचले होते आणि मी जसे माझ्या कारच्या जवळ पोचले तशी अचानक तिथे सर्व लाईट बंद झाली होती. मला एकदम भीती वाटू लागली होती. मग मी माझ्या कारचा दरवाजा उघडून बसणार होते. कोणीतरी मला मागून पकडले होते आणि कुठेतरी घेऊन जाऊ लागले होते. मी एकदम घाबरले होते आणि जोरजोराने ओरडू लागले होते. पण मग त्याने मला एक जागेवर बसवले होते. मग मी रागाने पाहिले तर ते माझे बॉस होते आणि मी म्हणाले की सर तुम्ही. त्यांनी माझ्यावर काहीतरी स्प्रे केले होते आणि माझे डोळे बंद होऊ लागले होते आणि मी एकदम बेशुद्ध झाले होते. माझे जेव्हा डोळे उघडले होते तेव्हा मला एकदम विचित्र नशा होत होती. मी कोणत्या तरी रूममध्ये होते आणि मी एकदम घाबरले होते पण माझ्या शरीरावर एक पण कपडे नव्हते. मी एकदम नागडी होते आणि मग मी बेडवरून खाली येऊ लागले होते. पण मी पाहिले की बॉस माझ्या समोर चेअरवर बसले होते आणि त्यांच्या हातमध्ये एक वाईनची बाटली होती. मला पाहून त्यांनी म्हणाले की उठलीस काय माझी राणी? मी म्हणाले की सर मला हे कोठे आणले आहे आणि माझे कपडे कोठे आहेत? मला काही समजत नव्हते पण मला खूप भीती वाटत होती. सर म्हणाले की आज तू एकदम मस्त माल दिसत होतीस आणि त्यामुळे मला तुला ठोकायची इच्छा झाली आणि तुला इथे उचलून आणले. मग मी माझी बॉडी चादरने कव्हर केली होती तर ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले की लाजायचे बंद कर माझी राणी, आज रात्री मी तुला अशी मजा देणार आहे की सर्व विसरून जाणार आहेस. तेव्हा रूमचा दरवाजा उघडला होता आणि एक 35 वर्षाचा माणूस आतमध्ये आला होता. मग तेव्हा सरने माझी चादर ओढून काढून टाकली होती आणि मला नागडे केले होते. मला पाहून त्याने म्हणाले की वाह काय माल आहे. मग तो माझ्या जवळ आला आणि माझ्या शरीराला एकदम घुरून पाहू लागला होता. माझे 34चे मोठे आणि एकदम रसाळ बुक्स एकदम बाहेर आले होते आणि माझी गुलाबी पुची मस्त होती. ते दोघे माझ्या जवळ आले होते आणि त्यांनी माझे दोन्ही हात बेडच्या बाजूला बांधले होते. मग त्या दोघांनी कपडे काढले होते आणि त्यांचे शरीर या वयामध्ये पण एकदम कसरती होते. सरने माझे बुक्सवर वाईन टाकली होती आणि त्यांना हाताने घासू लागले होते आणि दुसऱ्या बोलला राजेशने त्याच्या हातमध्ये घेऊन घासू लागला होता. आह येह बेबी काय मस्त बुक्स आहेत तुझे दुधाने भरलेले. ते माझे नागडे शरीर वर तुटून पडले होते आणि कधी माझे ओठ तर कधी माझ्या बोलला दाबत होते आणि तोंड मध्ये घेऊन चोकत होते.
आता मला पण मजा येऊ लागली होती. माझी पुची ओली होऊ लागली होती आणि माझ्या तोंडमधून अह यस्य यग उ आवाज येत होते. तर राजेशने म्हणाले की यार आपला माल तर तयार झाला आहे आणि दोघांनी माझे हात उघडले होते. मग ते मला एकदम चिकटले होते. मला सरने बेडवर झोपवले होते आणि माझे दोन्ही पायाच्या मध्ये आले होते. आता माझी पुची सरच्या समोर आली होती आणि ते खाली वाकले होते. त्यांचे तोंड माझ्या पुचीला लावले होते आणि चोखू लागले होते. आहाहायायायायायाय मला तर मजा येत होती आणि राजेशने त्याचा 8 इंच लंड काढला होता आणि माझ्या तोंडमध्ये टाकला होता. मी त्याचा लंड चोखू लागले होते आणि तो माझे तोंड जवत होता. लंड माझ्या एकदम आतमध्ये जात होता आणि खालून सर माझी पुच्ची चारस पीत होते. आय आय यद्य यद्य ही यस्य यस ही उ ही हो हा हो हो ही हो यस यस्य मला तर खूप मजा येत होती. राजेशने त्याच्या हाताने घासून माझे बोल एकदम लाल केले होते आणि राजेशने पूर्ण लंड माझ्या तोंडामध्ये टाकला होता आणि माझे डोळे बाहेर आले होते आणि अश्रू निघाले होते. माझा श्वास अडकला होता आणि मग सरने पण त्यांचा 9 इंच लंड माझ्या पुच्चीवर लावला होता आणि मी एकदम तडफड करू लागले होते. मग मी माझी गांड वर करून सरचा लंड आतमध्ये घेऊ लागले होते. सर म्हणाले की मादरचोद रांड तू तर खूप मोठी लंडबाज आहेस, तुला तर लंड आतमध्ये घ्यायची खूप घाई लागली आहे आणि त्यांनी त्यांचा लंड एक झटका देऊन एकदम आतमध्ये टाकला होता. मी तर यस यस ही उ ही हो हा हो हो ही होस केले होते आणि तेव्हा राजेशचा लंड आतमध्ये होता त्यामुळे जास्त आवाज निघाला नाही आणि मला खूप त्रास होत होता पण दोघे काही थांबायला तयार होत नव्हते. एकचा लंड माझ्या तोंडमध्ये होता आणि एकाचा पुचीमध्ये होता. अहाहायायायूस यस मला खूप मजा येत होती आणि मी एका वेळी 2 लंडने ठोकून घेत होते. सरचे ठोके एकदम जोराने लागत होते. त्यांचा पूर्ण लंड माझ्या आतमध्ये जात होता आणि असे वाटत होते की कोणीतरी लोखंड गरम करून आतमध्ये टाकले आहे. पूर्ण रूम मध्ये आमचे यस्य यस ही उ ही हो हा हो हो ही हो यस यस्य यस ही उ ही हो हा हो हो ही हो यस आवाज येत होते. माझी पुची एकदम टाईट होती त्यामुळे सरचा लंड आतमध्ये जाऊन एकदम अडकत होता आणि ते मला शिव्या देत होते मादरचोद साली काय पुची आहे तुझी. मग राजेशने लंड माझ्या तोंडमधून काढला होता आणि सरने पण काढला. मग सर बेडवर झोपले होते आणि मला लंडवर बसवले होते आणि खालून मला झटके देऊ लागले होते आणि आज उ या ई यस यस लंड सरळ सरळ माझ्या आतमध्ये जात होता आणि मी यस यस ही उ ही हो हा हो हो ही होस करू लागले होते. मागून आता राजेशने पण लंड आतमध्ये टाकला होता आणि आता मी एका वेळी 2 लंड घेत होते आणि मला खूप मजा येत होती आणि दोघे एकदम जोरजोराने मला ठोकत होते आणि मी यस्य यस ही उ ही हो हा हो हो ही होस करत होते. मी आता वेडी झाले होते आणि माझे 3 वेळा पाणी निघाले होते आणि ते अजून पण मला ठोकत होते. असे करत त्यांनी मला 30 मिनिट एकदम जोराने ठोकले होते आणि मग त्यांचा माल माझ्या आतमध्ये टाकला होता आणि आम्ही तिघे एकदम घामाघूम झालो होतो आणि एकमेकाला एकदम चिकटून पडलो होतो. मग सर मला किस करू लागले होते आणि राजेश माझ्या अंगावर मसाज करत होते. मी आता परत गरम होऊ लागले होते आणि दोघांनी मला पूर्ण रात्र वेगवेगळ्या पोजमध्ये ठोकले होते आणि मला कंपनीमध्ये डी ची पोस्ट ऑफ केली होती. माझ्यासाठी हा आनंद होता की कंपनीमध्ये एमडी पण झाले आणि एका वेळी 2 लंड पण मिळाले होते. मग मी त्यांना दोघांना किस केले होते आणि माझ्या घरी निघाले होते. त्यांनी मला घरी ड्रॉप केले होते. मला रस्त्यामध्ये पण सरने आणि राजेशने एक एक करून ठोकले होते आणि मला घरी सोडले होते.